नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये बुडत्याला काडीचा आधार असा एक वाक्प्रचार वापरला जातो आणि हिंदीत पण आहे. डुबने वाले को तिनके का सहारा वगैरे वगैरे. आता ह्या म्हणीविषयी मी अनेकदा सांगितलेलं आहे की ती बुडणारी काडी, त्या तरंगणारी काडी जी असते पाण्यावर महापुरात, ती त्या बुडणाऱ्याला वाचवू शकत नाही. हा, पण ती काडी जी असते ती तरंगते, तर आपण का नाही तरंगणार, हा आशावाद बुडणाऱ्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तो हातपाय हलवायला लागतो. आणि त्यामुळे त्या म्हणीचा आधार आशय इतकाच आहे की तो आधार होणे, ती प्रेरणा इतकंच असतं. त्या प्रेरणेपलीकडे तुम्ही जर ती काडी धरली तर तुमच्या बरोबर ती काडी पण बुडते. आणि राहुल गांधींच्या बाबतीत सांगायचं तर नेमकी ती अवस्था झाली आहे. आणि पर्यायाने राहुल गांधी हेच काँग्रेस चालवणार असतील तर काँग्रेसची अवस्था सुद्धा बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी आज झालेली आहे. त्यांना जी जी काडी मिळते ती काँग्रेस बुडवतात. काँग्रेसवाले किंवा राहुल गांधी त्या काडी सकट जलसमाधी घेतात. म्हणजे ती काडी आपली आपली तरंगली असती, तिला पण हे जलसमाधी देतात. अनेकदा काय असतं, माणसाला तुम्हाला अपयश अपयश. मित्रांनो, मी नेहमी एक गोष्ट सांगतो की यश पचवता आलं पाहिजे, तितकंच अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे. शरद पवारांचा मी अत्यंत कठोर टीकाकार आहे, पण तरीही शरद पवारांविषयी मला एका गोष्टीचा नेहमी कौतुक वाटलेलं आहे की यश असो की अपयश असो, ते पचवण्याची या वयात सुद्धा शरद पवारांकडे असलेली दुर्दम्य शक्य काय ती क्षमता ही कौतुकास्पद आहे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 3 जुलै 2023 अजितदादा राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन राजभवनावर गेले, उपमुख्यमंत्री झाले. आणि आपल्या हातात आता राहिले काय, सगळा पक्ष गेला. म्हणून हतबल होण्यासारखी परिस्थिती होती. 80 वय क्रॉस केलेले शरद पवार डगमगले नाहीत. अजितदादांनी पक्ष सोडला, 40 आमदार गेले. त्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया कौतुकास्पद होती. ते म्हणाले, हे पहिल्यांदा झालेलं नाही, हे पहिल्यांदा झालेलं नाही. नवं चिन्ह घेऊन कोर्ट कचेऱ्या करत मी राहणार नाही. नवं चिन्ह घेऊन, नवे सवंगडी घेऊन मी खेळ सुरू करीन. मी टीकाकार असलो तरी शरद पवारांच्या या उमेदीचं मला कौतुक आहे, कौतुक आहे. आणि त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तर शरद पवार अशी काडी बघतात आणि ती काडी आपल्याला वाचवणार या भ्रमात राहत नाहीत, हातपाय हलवतात. आणि म्हणूनच अजितदादा गेल्यानंतर शरद पवारांनी विनाविलंब पक्षाची नव्याने उभारणी सुरू केली. अर्थात पक्ष चालवणं, संघटना बनवणं, शिबिरं घेणं वगैरे असलं काम पवार करत नाही. पवारांची अनुभवी नजर निवडून येणारी माणसं हेरते आणि त्यांना आपल्या पक्षात, आपल्या संघटनेत आणते आणि त्यातून संघटना उभी राहते. त्यामुळे अमर काळे असेल, कोणते बजरंग सोनावणे किंवा निलेश लंके, असे लोक, बाळ्यामामा म्हात्रे, अशा लोकांना शरद पवारांनी आपल्या पक्षात आणलं आणि 2019 पेक्षा अधिक यश मिळवून दाखवलं. 8 खासदार निवडून आणले. तेव्हा बुडत्याला काडीचा आधार जे म्हटलं जातं, त्या बुडत्याला काडीचा आधार असतो तो काडी प्रेरणा देते. आणि ती प्रेरणा घेण्याची क्षमता असेल त्याला ती काडी वाचवते, म्हणजे हातपाय हलवायला प्रेरित करते. तीच गोष्ट उद्धव ठाकरेंची झाली असती, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झाली असती, तर ते सुप्रीम कोर्टाकडे आषाढभूतपणे बघत बसले नसते. तुम्ही विचार करा, उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत, दोघांच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये धूळ खात पडलेले आहेत. पक्ष, पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह परत मिळावं म्हणून दोघांच्याही केसेस सुप्रीम कोर्टामध्ये पडलेले आहेत. त्याच्यावर सुनावणीच होत नाहीये. पण या सगळ्या कालखंडामध्ये, गेल्या मला वाटते 2 वर्षाच्या कालखंडामध्ये
शरद पवारांच्या तोंडून क्वचितच आपल्याला सुप्रीम कोर्ट निष्क्रिय आहे, आमच्या खटल्यावर सुनावणी होत नाही, आमच्या अर्जावर निकाल येत नाही म्हणून शरद पवार एकदाही रडताना दिसलेले नाहीत. 2024 ची लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो, दोनही निवडणुकीमध्ये घड्याळ हे आपली निवडणूक चिन्ह गमावलेले शरद पवार यांनी तुतारी फुंकणारा माणूस ही निशाणी घेऊन निवडणुका लढवल्या. 8 खासदार आणि 10 आमदार निवडून आणले. अर्थात या वयामध्ये शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढावा आणि एकट्याच्या खांद्यावर 40 आमदार निवडून आणायची जबाबदारी घ्यावी, इतका अन्याय मी तरी करणार नाही. त्यांचे 8 खासदार आले, पवार लढले होते, परिस्थितीमुळे आले, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण पवारांनी कष्ट थांबवले नाही. उद्धव ठाकरेंना ते कष्ट उपसायची तयारी नाहीये आणि त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसतो. पवार प्रेरणा घेतात, काडी पकडत नाही. उद्धव ठाकरे काडी घेऊन बसतात म्हणून गेल्या 3 वर्षामध्ये रोज रोज अगदी जातील तिथे सुप्रीम कोर्ट काय करते, आमची निशाणी परत का देत नाही म्हणून आदित्य ठाकरे असोत, उद्धव ठाकरे असोत, संजय राऊत असोत, अखंड रडत बसतात. त्यापेक्षा जे काय मशाल निशाणी मिळाली ती काडीचा आधार आहे आणि ती निशाणी मिळाल्यानंतर त्या ऋतुजा लटके ह्या पोटनिवडणुकीत ती तत्काळ घाई गर्दीने दिलेली निशाणी होती. उद्धव ठाकरेंच्या गटाला काय ती पेटलेली मशाल आणि एकनाथ शिंदे यांना ढाल तलवार अशा 2 निशाण्या दिल्या होत्या. पुढे सुनावणीमध्ये धनुष्यबाण एकनाथ शिंदेना मिळाला, पण ढाल तलवार ही निशाणी मिळाल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेनी ती पोटनिवडणूक लढवली नव्हती. उद्धव ठाकरेंनी लढवली होती आणि रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्या अंधेरी पूर्व मधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. म्हणजे ती ज्याला मी काडीचा आधार म्हणतो ती प्रेरणा होती. आपण नव्याने मिळालेली निशाणी असली तरी त्यावर शिवसेनेला, बाळासाहेबांना किंवा मराठी प्रेमाने मिळणारी मतं चिन्ह बदललं तरी मिळतात, ह्या आत्मविश्वास बाळगून जर उद्धव ठाकरेंनी कंबर कसली असती आणि प्रयत्न केले असते तर आज पक्षाची इतकी वाईट अवस्था झाली नसती. वाईट का म्हणतोय लक्षात घ्या. मशाल निशाणी मिळाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत ऋतुजा लटके निवडून आल्या होत्या. अवघ्या सव्वा वर्षामध्ये त्याच अंधेरी पूर्वमध्ये परत झालेल्या निवडणुकीत ऋतुजा लटके मशाल निशाणीवर पराभूत झाल्या आणि मुरजी पटेल हा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा शिवसेना उमेदवार विजयी झाला. तो धनुष्यबाण निशाणीमुळे विजयी झाला नाही, त्यासाठी ती निवडणूक जिंकली. त्या निवडणुकीच्या यशावर स्वार होऊन पक्षाची संघटनेची तळागाळापर्यंत नव्याने बांधणी करण्याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून तेव्हाही तुमच्या बरोबर असलेला रवींद्र वायकर सारखा मोहरा हा एकनाथ शिंदेच्या गटात गेला. हे मी मुद्दाम इतकं सविस्तर इथलं सांगितलं. तेच गोष्ट काँग्रेस पक्षाची सुद्धा आहे. काँग्रेस पक्षाला बुडत्याला काडीचा आधार याचा अर्थ कळलेला नाही. तिनके का सहारा, म्हणजे तिनका पकडला की तुम्ही वाचला तसं होत नाही. संघटना बांधावी लागते. एक पदयात्रा केली की गेले व्हिएतनामला, गेले थायलंडला विश्रांती घ्यायला, अशा रीतीने पक्ष बांधता येत नाही, संघटना उभारता येत नाही आणि निवडणुका लढवता येत नाही. आणि लढवता आल्या नाहीत तर जिंकणार कशा. पदयात्रा करून, मीडियाला सुपाऱ्या देऊन, पत्रकारांकडून आपल्या आरत्या ओळून घेतल्या आणि खोटे खोटे आपल्या प्रचाराचे डिमडिम वाजवले म्हणून मतं मिळत नाहीत. शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाहीमध्ये निवडणुका लढवाव्याच लागतात आणि तुमची ताकद ही निवडणुकीतून सिद्ध होत असते.
आत्ता ज्या बिहारच्या निवडणुका विधानसभेच्या होऊ घातल्यात, तिथे काँग्रेस आणि आरजेडी यांची युती होणार का, आघाडी होणार का, जागा वाटप होणार का, याची भरपूर चर्चा चालू आहे. त्या चर्चेमध्ये फारसा उल्लेख येत नाही. अशी जी त्या आघाडीत असलेली एक पोट आघाडी आहे, ज्याला लेफ्ट फ्रंट म्हणतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट कम्युनिस्ट आणि कम्युनिस्ट पार्टी लेफ्टिस्ट, काय ती लेनिन, मार्क्स आणि लेनिन या पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कमीत कमी जागा, मला वाटते 20 का 22 जागा घेतल्या, पण त्यातल्या 16 जागा निवडून आणल्या. सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट जो होता काँग्रेस आघाडीतला, म्हणजे काँग्रेस आरजेडी आघाडीतला, तो त्या लेफ्ट फ्रंटचा होता. त्यांनी 20 का 22 जागा लढवल्या, 16 जिंकल्या. काँग्रेसने 70 जागा लढवल्या आणि 19 जिंकल्या. आणि याचं कारण ते आहे की लोकांमध्ये एक आभास निर्माण करायचा, पण मतदान केंद्रावर जाऊन आपल्या बाजूला मतं पडतील अशा मतदाराला मतदान केंद्रावर घेऊन जाणं, यासाठी जी कार्यकर्त्यांची फौज लागते ती ना काँग्रेसकडे आहे ना त्यांच्या आघाडीच्या पक्षांकडे. आणि म्हणून ते जागा जागा वाटपावर भांडणं करतात. लेफ्ट फ्रंट किंवा काय तो कम्युनिस्ट पार्टी, लेनिनिस्ट, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट, ते लोक जागा वाटपावरून भांडत नाहीयेत. कमीत कमी जागा घेतात, पण त्यातल्या जास्तीत जास्त निवडून आणतात. आणि ते नसलं की भपका निर्माण करावा लागतो, नवस करावे लागतात. राहुल गांधी हे आज कमालीचे अंधश्रद्धा झालेले आहेत. अख्खा काँग्रेस पक्ष हा अंधश्रद्धा झालेला आहे की तिकडे कुठेतरी नवस केला की आपल्याला लॉटरी लागेल, तिकडे काहीतरी नवस केला की आपण निवडून येऊ, असं वाटणारे उमेदवार पण असतात. अगदी पुरोगामी उमेदवार सुद्धा असतात. दिल्ली लगत नोएडा नावाचा जो प्रदेश आहे, तो दिल्लीला लागून असला तरी दिल्लीचा भाग नाहीये, तो उत्तर प्रदेशचा भाग आहे. न्यू नोएडा, गाझियाबाद वगैरे वगैरे. गेल्या 20-25 वर्षात, म्हणजे योगी नावाचा एक कट्टर धर्मनिष्ठ मुख्यमंत्री होईपर्यंत जवळजवळ मला वाटतं 30 वर्ष उत्तर प्रदेशचा कुठलाही मुख्यमंत्री हा नोएडामध्ये जात नव्हता. याला अंधश्रद्धा म्हणतात. आणि सगळेच्या सगळे पुरोगामी मुख्यमंत्री होते. मुलायम सिंग असो किंवा मायावती असो किंवा तुमचे अखिलेश असो, हे सगळे मुख्यमंत्री हे नोएडामध्ये जात नव्हते. कारण जो मुख्यमंत्री नोएडामध्ये जातो तो पुढची निवडणूक हरतो, अशी एक अंधश्रद्धा होती. त्या अंधश्रद्धेला धक्का देणारा मुख्यमंत्री म्हणजे योगी आदित्यनाथ आहेत. ते मुख्यमंत्री असताना सुद्धा वारंवार नोएडाला गेले, पण दुसऱ्यांना निवडून आले. असो, राहुल गांधी आज इतके अंधश्रद्धा झालेत की त्यांना कधी वाटतं की राफेल हा देव पावेल, कधी वाटतं बांगला देवी पावेल, कधी वाटतं नेपाळी देवी पावेल. म्हणून तिकडे होतं ते आपल्याकडे झालं तर मग मोदी सरकार जाईल आणि मग आपल्याला मिळेल. ते म्हणतात ना, कावड्याच्या तोंडातून काय ते शिंक्याचं सुटलं आणि बोक्याचं फावलं. म्हणजे लोणी काढलेलं असतं किंवा दही असतं, ते मडकं लटकावून ठेवलेलं असतं कौलाला. अशा वेळेला बोक्याला असे आषाढभूत असतात बोके, की ते शिंक तुटलं तर मडकं खाली पडेल आणि लोणी सांडलं की आपण खाऊ. म्हणून ती म्हण आहे, शिंक्याचं सुटलं बोक्याचं फावलं. नेमकं त्याच अवस्थेत आज राहुल गांधी गेलेले आहेत की कुठेतरी काहीतरी चमत्कार होऊन मोदी हरतील किंवा मोदी पराभूत होतील, मोदींना सरकार सोडून पळ काढावा लागेल आणि मग आपल्या हातात सत्ता येईल. इतकी आषाढभूत अवस्था काँग्रेसची आणि झालेली आहे. आणि त्यामुळे काय म्हणतात, तो बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तो वाक्प्रचार थोडासा बदलून असं म्हणायची पाळी आली आहे की उडत्याला आगीचा आधार. उडत्याला म्हणजे राहुल गांधी हे कायम उडत आणि फडफडत असतात. जरा कुठे काहीतरी मिळालं की त्याच्यावरून आरोपाची इतकी फैर झडतात की ते आरोपाचे पंख लावून राहुल गांधी आभाळात उडायला लागतात.
वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, ईव्हीएम मध्ये गफलत, राफेलमध्ये फ्रॉड, चौकीदार चोर, हे वेगवेगळे पंख आहेत. ते लावून राहुल गांधींनी जितका उडायचा प्रयत्न केला तितके तितके ते येऊन जबरदस्त दणक्यात जमिनीवर आपटलेले. आणि म्हणून आता नेपाळमध्ये दंगल झाली, तरुणांनी उठाव केला, सत्तेविरुद्ध बंड पुकारलं, जाळपोळ केली. तशी जाळपोळ भारतात व्हावी यासाठी राहुल गांधी अगदी देव पाण्यात बुडवून बसलेत, नवस करून बसलेले. या देशातल्या तरुणांनी रस्त्यावर यावं आणि मोदी सरकार उलथून पाडावं. याला म्हणतात उडत्याला आगीचा सहारा. म्हणजे भारतात आगी लागल्या, दंगली पेटल्या, कायदा व्यवस्था उद्ध्वस्त झाली, अराजक माजलं, तर मग भारतात सुद्धा निवडून आलेल्या सरकारला जीव मुठीत धरून राज्यकर्त्यांना पळ काढावा लागेल. हे सगळं करताना त्यांनी एक लक्षात ठेवावं की भारतीय सेना ही इतर बंड झालेल्या देशातल्या सेनेसारखी नाहीये. भारतीय सेनेचा भारतातल्या कुठल्याही राजकीय निर्णयामध्ये ढवळाढवळ नसते. भारतीय सेना सतत नागरी नेतृत्वाच्या हाताखाली काम करत आलेली आहे. भारतीय सेनेमध्ये एकदाही कोणी राजकीय महत्वाकांक्षा असलेला अधिकारी आजपर्यंत बघायला आणि ऐकायला मिळालेला नाही. म्हणून नेपाळमध्ये आगडोंब उसळल्यानंतर लष्कराने परिस्थिती ताब्यात घेतली. बांगलादेशमध्ये, इंडोनेशियामध्ये, श्रीलंकेमध्ये जिथे जिथे अशी आग आणि दंगल पेटली तिथे तिथे लष्कराने ताबा घेतलाय. भारतात अशी परिस्थिती बिलकुल नाहीये. अर्थात ती व्हावी असा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. अगदी 2013च्या स्वातंत्र्य दिनाच्या वेळेला असा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न एका दैनिकाने केला होता की मेरठच्या छावणीतून एक लष्करी तुकडी दिल्लीच्या दिशेने निघालेली आहे, अशी अफवा पसरवण्याचा प्रयत्न झालेला होता जेव्हा के सिंग हे लष्कर प्रमुख होते. असो, त्या जुन्या इतिहासात मी जात नाही. पण राहुल गांधी हे रोजच्या रोज माध्यमामध्ये उडत असतात, फुलपाखरासारखे बागडत असतात. कुठे बसायचं हे कळत नाही. आणि त्यांना अशी अपेक्षा आहे की आगी पेटल्या तर मग हे आपल्या ताब्यात येईल. ते एक विसरतात की भारताचं लष्कर असलं काही करणार नाही आणि भारतीय जनता आज तितक्या कडेलोटावर पोहोचलेली नाही. त्यामुळे तुम्हाला आगीचा आधार वाटत असेल तरीही ती आग इथे कितीही ठिणग्या टाकल्या तरी पेटणार नाही. कारण ठिणगी टाकून पेटायला ज्वालाग्राही पदार्थ जवळ असावा लागतो. कोट्यवधी लोकांची 140 कोटीच्या देशामध्ये कमीत कमी 1 कोटी लोकांची मानसिक अवस्था इतकी स्फोटक असली पाहिजे की त्यामध्ये ठिणगी पडली तरी स्फोट व्हायला आणि बघता बघता आगी पेटायला लागेल, सरकारला पळ काढावा लागेल. पण असं होत नाही. अगदी या देशावर आणीबाणी लादली गेली, तुमच्याच आजीने आणीबाणी लादली होती, तेव्हा सुद्धा या देशातल्या लोकांनी हिंसेला प्राधान्य दिलं नाही. जॉर्ज फर्नांडिस सारख्या काही नेत्यांनी बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रयत्न केले होते, ते पकडले गेले, पण त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही. ती जनता 19 महिने 20 महिने लोकशाही मार्गाने इंदिरा गांधी सरकार हटवण्याची प्रतीक्षा करत राहिली. हुकुमशाहीला सुद्धा भारतीय लोकशाहीला शरण यावं लागलं आणि तो हुकुमशाह म्हणजे राहुल गांधींची आजी होती, ज्यांचं नाव इंदिरा गांधी होतं. तेव्हा बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तसा राहुल गांधींना आगीचा आधार वाटत असेल तर तो भ्रम आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं.
उडत्याला फक्त जमिनीचा आधार असतो. राहुल गांधींचे पाय जमिनीला लागले तर लोकशाही मार्गाने मोदी सरकार सुद्धा बदलता येईल, पण त्यासाठी अपरंपार ढोर मेहनत करावी लागेल, जी राहुल गांधींच्या स्वभावातली नाही. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.